आज आहे ना सगळी घरातली कामं आवरली. हे ऑफिसला गेले, गावाला पण आत्या आणि अण्णांना डबा पाठवून दिला. सार्थक घरीच आहे, त्याच्यामुळे तो मस्त टी व्ही बघत बसला होता. आणि माझी ही काल आहे ना ही डबल रूम खाली झाली होती. म्हटलं चला रूम आता रात्री तर मी तशी सांगूनच आले होते त्यांना की रूम स्वच्छ करून जा, कारण देतानाच मी त्यांना स्वच्छ रूम देत असते. त्यामुळे सांगताना सांगत असते आल्यावर की 1 महिनाभर आधी सांगायचं रूम सोडायच्या आधी, आणि रूम पण स्वच्छ करून द्यायची. पण शेवटी बरेच भाडे करून नाही, जे करायचं ते करतातच. जाताना आहे ना अगदी आडमथडम कशी पण साफसफाई करून निघून जातात. तर एवढं सांगून सुद्धा अशी काही किचनची आणि रूमची अवस्था नाही. पोटमाळे तर तुम्ही पाहू शकता, बघा काय काय फेकले आणि न साफ करताच निघून गेले. एवढा राग आला ना मला, पण काय करणार, शेवटी गेलेल्या व्यक्तीला बोलून तरी काय अर्थ आहे. ते काय एवढं लांबून आपली रूम साफ करण्यासाठी येणार आहे का परत. म्हटलं जाऊ दे, शेवटी आपण केलेल्या चुकातूनच शिकायचं असतं. कारण आहे ना भाडेकरूसुद्धा प्रोफेशनल ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. प्रोफेशनल लोक ती प्रोफेशनलच असतात. आता इथून पुढे माझं ठरलं, इथून पुढे नाही का प्रोफेशनलच लोकांना रूम द्यायची राहायला. तर सार्थकने पूर्ण पोटमाळ्यावरचं सगळा कचरा खाली घेतला आणि मी खाली नेऊन सगळं काय आहे नाही ते सगळं पेटून आले. त्याच्यानंतर त्याने सगळं झाडून घेतलं. असं रुमाला स्कार्फ बांधायला लागलं, कारण मला धुळीची ॲलर्जी. त्याला पण म्हणलं मास्क लावा. आणि मग आमचं जवळजवळ 2-2.5-3 तास आम्हाला दोघांनाही रूम साफ करायला गेली. पूर्ण काने कोपरे चिकट मेंचर तसेच होते, वरवर पुसला आणि निघून गेली होती ती. म्हटलं चला आता काय, आपण मालक आहे शेवटी, आपल्याला असं ठेवून जमणार नाही. कारण रूम स्वच्छ असेल तर दुसरे भाडेकरू येतात, हो की नाही. तर चला अशी फायनली 2-2.5 तासाच्या मेहनती नंतर असं काही रूप दिसते बघा रूमचं. आधी तुम्हाला मी दाखवली होती कशी होती ना आता कशी दिसते. तर रूम साफ करून झाली. आता जिना पण पूर्ण खराब झाला होता, जिना पण पूर्ण झाडून पुसून घेतला मी. तर बघा स्वच्छ केल्यानंतर कसं काचेसारखं चकचक करते ते पायऱ्या, अगदी माझं प्रतिबिंब त्या पायऱ्यांमध्ये दिसते. असंच असतं, मालक शेवटी मालक असतो. आणि लोकांकडून काय अपेक्षा करणार, लोक काय लोकच असतात, काम झालं की निघून जातात, हो की नाही. चला खाली आले, भरपूर भूक लागली होती आणि तहान तर प्रचंड लागली होती. भुकेपेक्षा तहानच खूप लागली होती. 2-2.5 तासानंतर मी इथं ग्लासभर पाणी पिले घटाघटा, आणि भूक पण प्रचंड लागली होती. आणि पिरू म्हणत होते काय कापते का नाही आम्हाला. म्हटलं चला 3-4 दिवस झाले पिरू आलेत, पण कापायचं आणि खायचा काही योगच आला नाही. आता एवढी भूक लागली होती ना, म्हटलं चला आज पिरूवरच ताव मारूया. मस्त पिरू कट करून धुवून घेतला, मग कट करून घेतला आणि त्याच्यावरती मस्त लाल तिखट आणि मीठ टाकलं. आणि मस्त मी आणि सार्थकने ते पिरू एन्जॉय करायचं काम चाललंय. तर चला मग कसा वाटला आजचा डेली रुटीनचा व्हिडिओ ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि चेहरा पाहून तुम्हाला कळत असेल की मी किती दमली येते. तर चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नवीन वर्षामध्ये नवीन व्हिडिओसोबत. चला मग बाय अँड टेक केअर.